मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं। बिकते तो होंगे तो खरीद लो। पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी। मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है, जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है। दिलेर खान पेड़गांव से जो भी लेकर गए ना वो उसका दुगना वसूल करूंगा मैं। हंबीर राव दुगना। एक दिवस याबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन। अरे मलाच उचलता येतं, तुला काय उचलणार? तारे हात लावू नको तलवारीला। का? लावू दे। अहो कापल की तिच्या हाताला। हात कापू दे नाही तर मान कापू दे। पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार। आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी। तारे आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची होय। जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना। सकाळ उठवी बळे चौके तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तळ ठोकून बसलाय। बसू दे की। रोज निरोप येतोय भेटायचा, घ्या की भेटून एकदा। ताण कुणाला लागलीये? त्याला इथं आड कोण आहे? तुम्ही। मग ताणलेला येईल ना आड शोधत शोधत। जय बजरंग बली। जय पटात घुस त्याच्या। आमच्याकडे घाल हात तिथं। घे ताणलेला आलाय आडाकडे टाकायचं तो पावरा। चल घे हात घाल तिथं पटात। झालं का? काय आलं रे? तुम में से हंबीर कौन है? इथं जो खंबीर तो हंबीर। काम बोल। ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो। आलमगीर तुम पे मेहरबान है। कौन आलमगीर? आलमगीर औरंगजेब, पूरे हिंदुस्तान का बाप। तू 2 बापाचा आहेस का रे? नाही, हिंदुस्तानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटलं। सांबा क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग? याद है ना हंबीर, तू भी था उस लड़ाई में। उस दिन मुरारबाजी देशपांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था। बच्चों से क्या लड़ते हो? आओ हंबीर, हो जाए 2 हाथ। शाही बेरीने आपली खरडा भाकरी काय ऐकते होय? आता बघ कशी झोंब। मुरारबाजीला तू बाण मारलास, पण लांबून हत्तीवर बसून। चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय। त्या देशपांड्यांनी पुरंदरावर तुला उभा गाडला असता। जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला, पेडगाव लय हलका फटका होता। दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी आहे। खरंच दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली। 1676च्या विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्रीगणेशा हंबीररावांनी कोपळची लढाई जिंकून केला। पण या लढाईत तरणा-बाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला। पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला। यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला। पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला। मग मात्र मराठे थांबलेच नाहीत। हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला। सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679ला पुन्हा स्वराज्यात आली।
मोहिमेचा थकवा राजांना जाणवत होता.